नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. कालच आपण बातमी पाहिली असेल जुन्नर टाइम्सवर, की सोनवळे येथील एका कडे वाईट नजरेने पाहिलं, हॅरेसमेंट केली म्हणून त्या शिक्षिकेने आदिवासी विकास प्रकल्प गोडेगावचे जे प्रकल्प अधिकारी आहेत प्रदीप देसाई यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा नोंद केलेला आहे. त्या गुन्हा नोंद आहे तो विनयभंगाचा आणि याची एफ-आय-आर 16 तारखेला जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे. मी कालच या गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगितली होती, पण तरी तुम्हाला थोडक्यात पार्श्वभूमी पुन्हा एकदा सांगतो, की 24/9/2024 म्हणजे बरोबर 1 वर्षापूर्वी हे जे देसाई प्रकल्प अधिकारी आहे, हे आश्रमशाळेला व्हिजिट करण्यासाठी या ठिकाणी सकाळी 8:45च्या सुमारास आले होते. त्यावेळी त्यांनी तिथले सगळे मुख्याध्यापक आणि सगळ्या स्टाफला तिथे बोलवलं आणि त्या स्टाफची या शाळेतल्या शैक्षणिक प्रगतीबाबत कानउघाडणी केलेली होती. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी काही वर्गांमध्ये ते गेले, मुलांची विचारपूस केली आणि संबंधित शिक्षकांना कामात सुधारणा करण्याची सूचना करून ते पुन्हा घोडेगावला निघून गेलेले होते. आणि याच नंतर आता तब्बल ह्या घटनेच्या 1 वर्षानंतर आता या शाळेतली एक शिक्षिका आहे, ती 3रीला शिकवते, तिचं वय 38 आहे. त्या शिक्षिकेने असा अर्ज दिलाय, असा तक्रार एफ-आय-आर केलेली आहे, की त्यावेळी हे जे प्रदीप देसाई होते, त्यांनी आमची मीटिंग घेतली मुख्याध्यापकांच्या कार्यालयामध्ये आणि त्यांनी "भोसडीच्यांनो, तुम्हाला खूप माज आलाय का? तुमच्याकडे एकीकडे पाहतो" वगैरे अशा अश्लील बोलल्यामुळं ह्यांची कुठेतरी ह्या महिला असलेल्या शिक्षिकांची तिथं लज्जा उत्पन्न झाली किंवा त्यांचा विनयभंग झाला. आणि ते असं देखील त्या एफ-आय-आरमध्ये म्हणतात, की हे जेव्हा सगळं मीटिंग संपली, नंतर हे देसाई प्रत्येकाच्या वर्गखोल्यांमध्ये गेले. आता ही महिला ज्यावेळी शिकवायसाठी तिच्या वर्गखोलीमध्ये गेले, तर पाठीमागून हे देसाई आले. आल्याच्या नंतर "तुम्ही काय करता? तुमचं नाव काय आहे? तुमचा नवरा कुठे आहे? तुमच्या नवऱ्याचं नाव काय आहे?" हे सगळं विचारलं आणि नवऱ्याचं नाव स्वतःच्या पेनाने स्वतःकडे लिहून घेतलं. त्यावेळी हे देसाई यांनी अत्यंत घाणेरड्या नजरेने या महिलेकडं पाहिलं. म्हणजे कधी 24/9/2024 रोजी, 1 वर्षापूर्वी. आता त्यावेळी सगळं लोक निघून गेले. या महिलेने कुठेही तक्रार केली नाही. ना मुख्याध्यापकाकडे तक्रार केली, ना त्या विभागाकडे तक्रार केली आश्रमशाळेच्या किंवा आदिवासी प्रकल्पाच्या, ना पोलीस स्टेशनकडे. नंतर असं झालं का ह्या महिलेने, आता याच्या मागची पार्श्वभूमी दुसरी, आता ह्या महिलेचा पती हे देखील इथंच शिकवायला आहेत, या शाळेमध्ये शिकवायला आहेत. हे पती आणि पत्नी जेव्हापासून इथं लागलेले आहेत, म्हणजे खूप जवळजवळ 7-8 वर्षापासून येतच दोघं शिकवतायत. आणि हे पती यांची असा प्रॉब्लेम झाला का ही जी शाळा आहे, तुम्ही जरा पाठीमागं पहा, खूप मोठा परिसर आहे आणि कोट्यवधी रुपये या आश्रमशाळांवर शासन खर्च करत असतं. ह्या आश्रमशाळेची पटसंख्या आहे 600 मुलांची राहण्याची, खाण्याची, शिक्षणाची सोय होईल इतका मोठा हा परिसर आहे. पाठीमागे हे इथं अध्यापनाचं काम केलं जातं आणि जर तिकडे समोर मागे इकडे पाहिलं तर इकडे हे सगळ्या मुलांचं हॉस्टेल आहे. यापूर्वी इथं खूप मुलं शिकायची, आश्रमशाळेमध्ये शिक्षण घ्यायची, परंतु ह्या आश्रमशाळेंचा शैक्षणिक दर्जा ढासळला असल्यामुळं अनेक लोक ह्या आश्रमशाळेमधून मुलं काढून घ्यावं लागली आणि इतरत्र शिकवू लागली. ज्या शाळेमध्ये 600 मुलं शिकायला हवी, त्या शाळेमध्ये फक्त 196 मुलंच या ठिकाणी शिकत आहेत. तर ह्याच कारणावरून पटसंख्या कमी झाली आणि तो शिक्षक अतिरिक्त झाले. तसे पाहिले तर इथं शिक्षक कर्मचाऱ्याची एकूण संख्या 28 आहे. अतिरिक्त झाले म्हणून ह्या महिलेच्या पतीची बदली अप्पर आयुक्त ठाणे यांनी भोर तालुक्यातील पांगारी नावाच्या एका आश्रमशाळेमध्ये केली होती. परंतु हे जे ह्या महिलेचे जे पती आहे, ते ही शाळा सोडत नव्हते, बदली झालेल्या ठिकाणावर जातही नव्हते. याची गंभीर दखल शेवटी अप्पर आयुक्तांनी घेतली आणि निलंबन झालेलं आहे.
तर झालं काय, हे निलंबन झालं मॅटमध्ये. सॉरी, हे निलंबन झाल्याच्या नंतर यांच्यामध्ये असं आहे, शासनाच्या याच्यामध्ये पूर्वी 6 महिन्यासाठी निलंबन घरी बसून अर्धा पगार दिला जायचा. परंतु आता शासनाने काय केलं का जोपर्यंत विभागीय चौकशी होईल विनाकारण तरी का अर्धा पगार घ्यायचा, यांना घरी का बसवायचं. म्हणून आता शासनाने परत एक नियम काढला का 2 महिन्यामध्ये जर निलंबित असेल कोणी तर त्याला पुन्हा सेवेमध्ये घ्यायचं. मग असं करून मग त्या याला पुन्हा सेवेमध्ये घेण्यात आलं. आणि हा शिक्षक मॅटमध्ये गेला होता. मॅटमध्ये त्याने असं सांगितलं की मी आणि माझी पत्नी आम्ही एकत्र राहतो आणि आम्हाला आता यांची बदली पांगारीला केली होती, ती खूप लांब केली होती असं करून. याच्यामध्ये मध्येच असा एक विषय झाला का ह्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी म्हणजे प्रकल्प विभागाने यांची बदली थेट कुठं केली, पालघरला केली. आणि मग मॅटने हा मुद्दा दखल याची विशेष अशी घेतली का जर पती पत्नी एकत्र आहे तर मग पत्नीला इथं दिलंय आणि पतीची बदली केली थेट तिकडं पालघरला, ते चुकीचं आहे. म्हणून मॅटने ह्या पतीची झालेली बदली कॅन्सल केली आणि आता त्या पतीला हे नाही तर एक इथलं समोतवाडीच्या आश्रमशाळेमध्ये आता त्या शिक्षकाची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे हा सगळा राग ह्या शिक्षिकेच्या किंवा या शिक्षकाच्या मनामध्ये होता का आपली बदली केली, आपण एकत्र राहत होतो तर आपली ताटातूट केली. हा झाला पार्ट 1. आता पार्ट 2 असा झाला की ह्याच शाळेमध्ये एक शिक्षक आहे, त्यांचं नाव आहे लोखंडे. ह्या लोखंडेंनी या लोखंडेबाबत इथल्या ग्रामपंचायतीच्या, सरपंचांच्या, ग्रामस्थांच्या खूप तक्रारी आहेत. त्या तक्रारी सगळ्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे त्यांनी अपर आयुक्तांकडे पाठवलेल्या आहेत. त्यांच्या तक्रारी अशा आहेत का हे शिक्षक मुलांना व्यवस्थित शिकवत नाही, शैक्षणिक दर्जा कमी झालाय, गावकऱ्यांचं ऐकत नाही. आणि यानंतर काय झालं का प्रकल्प अधिकाऱ्यांकडे एक अर्ज येतो इथल्याच लोखंडे नावाच्या हेडमास्टरांचा आणि ते म्हणतात की मला काही दिवसाची रजा हवी. त्यावेळी महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन सुरू असल्यामुळं प्रकल्प अधिकारी ती रजा नाकारतात आणि नाकारल्याच्या नंतर सुद्धा हे जे हेडमास्टर आहे हे रजा नाकारल्या असताना देखील शाळेमध्ये येत नाही आणि कर तिथं होतो का हे विमानाने एका परदेशामध्ये जातात एन्जॉयमेंट करण्यासाठी आणि त्याचे फोटो देखील समाज माध्यमामध्ये व्हायरल होतात. असं बोललं जातं की मोदी केअर म्हणून जी काही कंपनी आहे त्या कंपनीचं हे हेडमास्टर व्यवसाय करतायत, काम करतायत. इथं ते अध्यापनाचं काम सोडायचं आणि त्याचं काम करायचं आणि त्याच्यामध्ये जे त्यांना काही बोनस मिळाला असेल कंपनीकडून तर त्या कंपनीच्या माध्यमातून ते परदेशात फिरायला गेले होते. तर या सगळ्यांची गंभीर दखल प्रकल्प अधिकारी अपर आयुक्तांनी घेतली आणि अपर आयुक्तांनी गेल्याच महिन्यामध्ये त्या लोखंडे नावाच्या हेडमास्टरांचं निलंबन केलेलं आहे. तर झालंय कसं का याच्या मागं हा पूर्णपणे मोठा पार्श्वभूमी आहे. हे जे देसाई प्रकल्प अधिकारी यायच्या पूर्वी हे खरं तर ही पद काहीतरी याच्याकडे पदभार त्याच्याकडे पदभार असंच असायचं, त्यामुळे ह्या विभागाला न्याय काय मिळत नव्हता. एक मात्र कसं का असं ना ते देसाई कसे मला काय त्यातली माहिती नाही, परंतु त्यांनी या ठिकाणी या सगळ्या आश्रमशाळांना शिस्त लावली होती. आश्रमशाळा किती वाजता भरते त्याचं जिओ टॅगिंगचे फोटो त्या ग्रुपला म्हणजे पाठवण्याची जबाबदारी त्या याच्याकडे दिली होती, हेडमास्टरांकडे दिली होती. शाळेत टीचर आलेत का ते सगळं जिओ फोटो, जिओ टॅगिंग असेल किंवा जिओ हजेरी असेल हे सगळं यांनी सुसूत्रता आणली होती आणि शैक्षणिकदृष्ट्या काहीतरी प्रगतीचं काहीतरी सुरू होतं. परंतु हे सगळं असं असताना का हे जे टीम आहे ही जी दुखावलेली टीम म्हणजे ह्या शिक्षिकेच्या नवऱ्याला निलंबन झालं त्याला जबाबदार देसाई आहे किंवा ह्या लोखंडेंचं निलंबन झालं त्याला जबाबदार हे देसाई आहे, असं मिळून हे सगळं हे एकत्रित आलं. आणि आल्याच्या नंतर यांनी 16 तारखेला जुन्नर पोलीस ठाणं गाठलं आणि तिथे ह्या देसाईंच्या नावावर FIR ची नोंद केली. आणि ही घटना कधीची त्याच्यामध्ये मेन्शन केली 1 वर्षाची, 24/9/2024 रोजी इन्सिडेंट घडला आणि 1 वर्षाची 16/9/2025 रोजी FIR झालेली आहे. हा काय विषय इथं थांबत नाहीये, हा खरं तर सुरू होणार आहे. तर झालं असं याच्या मागे सुद्धा एक ट्विस्ट आहे.
हे सगळं ह्या लोखंडेवर कारवाईचं सुरू असतानाच ही जी महिला आहे, ह्या महिलेने जुन्नर पोलीस स्टेशनला जुलै महिन्यामध्ये एक तक्रारी अर्ज दिला होता. तो तक्रारी अर्ज काय दिला होता की 24/9/2024 रोजी हे देसाई आले, हेडमास्टरांच्या ऑफिसमध्ये आमची मीटिंग घेतली आणि ते बोलले भोसडीच्या तुम्हाला माज आलाय का वगैरे वगैरे, त्यातून माझा विनयभंग झाला. एवढंच 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 त्या तक्रारीमध्ये ह्या महिलेने लिहिलं होतं. याच्यात म्हणजे ह्या तक्रारीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमण्यात आला. हा पोलीस अधिकारी ह्या शाळेमध्ये आले आणि ह्या अधिकाऱ्यांनी सर्वांचे जबाब घेतले. माझ्या माहितीप्रमाणे 7 शिक्षकांचे पोलीस अधिकाऱ्यांनी जबाब घेतले. जबाब घेतल्याच्या नंतर सर्वांनी असे जबाब दिले की संबंधित देसाई हे शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये आले होते, त्यांनी मीटिंग घेतली होती आणि या शैक्षणिक कारभार हे करण्याच्या दृष्टीने सूचना केलेल्या होत्या. बाकी कोणताही अनपार्लमेंटरी किंवा ज्यामुळे विनयभंग होईल, लज्जा निर्माण होईल किंवा काही अनऑफिशियल शब्द त्यांनी उच्चारला नाही. 7 जणांचे हे जबाब जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि गेल्याच महिन्यात ही सगळी चौकशी पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी ही ज्या महिलेची जो लेखी तक्रार अर्ज होता तो फाईल केला, निकाली काढला. त्यात काय म्हटलं का हा गुन्हा घडल्याचा पुरावा आढळून आला नाहीये असं मिळून तो अर्ज ह्या महिलेचा फाईल केला गेला. आणि याच नंतर आता मात्र फाईल केलेलं मेलेलं भूत पुन्हा जिवंत झालं आणि 16 तारखेला काय घडलं आणि अचानक तिथं गुन्हा नोंद झाला. आणि हे गुन्हा नोंद करताना संबंधित जी महिला आहे, तिचे पती आहे आणि ज्या मुख्याध्यापकांना या विभागाने निलंबित केलेले त्यांचं नाव आहे लोखंडे, हे तिघही तिथं होते FIR करायला. म्हणजे हे सगळं मिळून यांनी या अधिकाऱ्याचा राजकारणापायी बळीचा बकरा दिलाय. खरं तर या माग काही मोठी गोष्ट नाहीये. या देसाईंच्या विरोधात अगोदर अनेक लोकांनी तक्रारी केल्या होत्या, नंतर त्या माघारी घेण्यात आल्या. त्या तक्रारी करण्यामागं कोण होतं, कुणाचे हात होतं हे बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे. इथलं एक व्यक्ती आहे, एक जेडपी इच्छुक, स्वतःला कंत्राट मिळावी, स्वतःला आपल्या मर्जीतली लोक इथं घ्यावी तिथं घ्यावी म्हणून हा व्यक्ती सतत त्या विभागाच्या त्या देसाईंच्या पाठीमागं लागला होता. परंतु देसाईंनी त्यांना नकार दिल्यामुळं हे सगळं हे कुंभांड हे झालेलं आहे, तयार झालेलं आहे. आणि यांनी ह्या देसाईंचा बरोबर काटा काढलाय की काय असं या निमित्तानं बोलावे लागेल. ठीक आहे, पोलीस परत तपास करतील, परंतु एक तीच तक्रार फायनल केली. आता नंतर फक्त वर्डिंग दिलं त्या महिलेनी की माझी वर्गामध्ये हे शिक्षक आले आणि भर वर्गामध्ये माझ्याकडे अश्लील नजरेने पाहिलं. जर एखाद्या वर्गामध्ये जर मुलं शिकत असतील तर कोणता अधिकारी अश्लील नजरेने बघेल. आणि ही महिला त्याच FIR मध्ये म्हणते का 1 वर्षानंतर मला कळालं का त्यावेळी ते मला का विचारत होते कारण की त्यांची नजर माझ्यावर वाईट होती. ही कोणती पद्धत आहे? हा सगळा कायद्याचा गैरवापर आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मी इथं बऱ्यापैकी माहिती घेतली. सगळे अधिकारी वगैरे जे काय आहे ते बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. आणि मी मग अशी गावकऱ्यांशी काही लोकांशी बोललो, ते म्हणतात का ते लोखंडे यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. परंतु जर एखादा अधिकारी शिस्त लावत असेल किंवा काहीतरी सुधारणा घडवित असेल, ते पण आदिवासींच्या उन्नतीसाठी, तर काही लोक जर एकत्र येऊन त्या अधिकाऱ्याचा जर अशा पद्धतीने काटा काढत असेल तर मग मात्र कोणता नवीन अधिकारी येऊन असेलच घेईल हा याची देखील साशक्ता आहे. तर सगळे प्रकरण शांत म्हणजे सगळं निकाली निघलंय आणि एका रात्रीत गुन्हा नोंद होतोय. आणि हा अधिकारी वर्ग 1चा अधिकारी आहे. जुन्नर पोलिसांनी काय मोकळ्या हाताने त्यांचा काही गुन्हा नोंद केला नसणार आहे. याच्या मागे 100% काहीतरी मोठ्या अदृश्य शक्तीचा हात आहे हे देखील इथं प्रकर्षाने समोर येत आहे. परंतु हे जुन्नर तालुक्यामध्ये सुरू असलेली ही शिक्षकांची लॉबी आहे किंवा काही अधिकाऱ्यांची लॉबी आहे, ह्या जुन्नरच्या विकासाला मारक आहे.
ज्या शाळेमध्ये 600 मुलं शिकायला पाहिजे तिथं 200 पेक्षा कमी मुलं शिकतात. त्यातली निम्मीच मुलं फक्त इथं निवासी राहतात, इकडं तिकडं हे होतात आणि ह्या शिक्षकांना पगार मिळतोय 1.5 लाख रुपये. नवरा तिथं, बायको तिथं वर्षभर आणि प्रगतीच्या नावाने काहीच नाही. जर अशा याला जर शिस्त कोणी लावत असेल, तर अशा अधिकाऱ्यांना जर कोणी अशी खोटा गुन्हा दाखल करत असेल, तर हे मात्र शोकांतिकाच आहे. जुन्नर पोलीस ठाण्याच्या या गुन्हा नोंद करण्याच्या एकीकडं याच्यावरच साशंकता निर्माण होते. तर जुन्नर पोलिसांनी असा गुन्हा कसा काय दाखल केला? ही तक्रार अर्ज आली होती, निकाली निघली होती आणि नंतर पोलिसांनी पोलिसच जबाब घेतात, पोलिसच निकाली काढतात आणि परत करतात. याचं उत्तर जुन्नर पोलिसांनी दिलं पाहिजे. नाहीतर काय म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ मात्र सोकावता कामा नये. जुन्नर टाइम्स, सोनावळे, जुन्नर.